आरंभ हा प्रचंड पाठीवार सा उदंड नवचेतनेची जागती मशाल हो। नमस्कार। माजी खासदार आदरणीय प्रसादराव तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली व बाजार समितीचे सभापती आदरणीय अरुण साहेब तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी नगर परिषदेच्या इतिहासात सर्वोत्तम विकास कामांना मूर्त स्वरूप देणाऱ्या कार्यसम्राज्ञी उषाताई प्रसाद तनपुरे यांच्या सर्वसमावेशक कार्यपद्धतीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून राहुरी पंचवार्षिक निवडणूक 2016 करिता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत प्राजक्तदादा तनपुरे। प्राजक्तदादांनी सर्वसामान्य लोकांप्रमाणे राहुरी नगर परिषद शिक्षण मंडळाच्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण करून प्रगती विद्यालयात गोर गरिबांबरोबर माध्यमिक शिक्षण घेतले। त्यांचे दुःख, व्यथा आणि अडचणींची जाणीव ठेवून समाजसेवेचे व्रत धारण करणाऱ्या प्राजक्तदादांनी अगदी बालपणापासूनच सामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यात ते यशस्वीही झाले। आमदार बच्चू कडून सारख्या माणसाच्या जेव्हा मी प्रभावाखाली आलो आणि त्यांचा खरं म्हणजे त्यांच्या राजकारणाचा समाजकारणाचा एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून राजकीय वाटचाल करावी अशा भावनेतून खरं मी आज या पहिलीच माझी निवडणूक या माध्यमातून जनतेसमोर येत आहे। प्रसाद शुगर प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून हजारो बेरोजगार तरुणांना रोजगाराची कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करून दिली। त्याचबरोबर माता भगिनींच्या बेरोजगारीला नजरेसमोर ठेवून प्राजक्त टेक्सटाईलच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला। मागील वर्षी पडलेल्या भीषण दुष्काळामध्ये पुलवाडी येथील शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेली पिकांसाठी पाण्याची समस्या सोडवण्यासाठी पुलवाडी येथील बंधाऱ्यातील गाळ स्वखर्चाने काढून बंधाऱ्याची खोली वाढवण्यात आली। कुरणवाडीसह 19 गावांची प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद पडण्याच्या स्थितीत होती। भीषण दुष्काळी परिस्थिती आणि पिण्याच्या पाण्याची अडचण सोडवण्यासाठी प्राजक्तदादांनी ऐन दुष्काळात 19 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रसाद शुगरच्या माध्यमातून सोडवला आणि त्यामुळे 19 गावातील माता भगिनींच्या डोक्यावरील हंडा कायमचा उतरला। राहुरी तालुक्याच्या पूर्वेकडील कणगर, वडनेर, चिंचविहिरे यासह 5 ते 6 गावातील शेतीच्या पाण्यासाठी वरदान ठरलेली आणि नंतर बंद पडलेली भागडा पाईप चारी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे। त्यामुळे आता या लाभक्षेत्रात डाळिंब बाग आणि इतर शेती बहरली आहे। आमच्या 19 गावचे बिल थकलं। त्या काळामध्ये आमच्या गावातील सर्व गावातील आम्ही गावकरी सर्व एकत्र झालो आणि आमचे युवा कार्यकर्ते प्राजक्त तनपुरे यांना आम्ही विनंती केली का साहेब आम्हाला काही मदतीचा हात देता का। ते म्हणे काय पाहिजे बा। ते म्हणलं आम्हाला तुमचे तसे नको उसनवाडी नको कसे काय ना आम्हाला एक पाणी योजनेसाठी काहीतरी पैशाची मदत करा। त्यावेळेस त्यांनी आम्हाला मला वाटतं 19 लाख रुपये काहीतरी आम्हाला दिले आणि नंतर आम्ही त्यांना वर्षे 6 महिन्यानं पाठपुरावा करून ते मागले पण आम्हाला त्यांनी असा एक मदतीचा हात दिला। म्हणून आम्हाला 13 साली दुष्काळ जाणवला नाही। 29 तलाव आहेत या भागडाचारी खाली आमच्या गावामध्ये। तर ज्या तळ्यांमध्ये पाणी जात नव्हतं त्या ठिकाणी पाईप आणि स्वतः देऊन त्या ठिकाणी तो पाणी पुरवठा त्यांनी उपलब्ध करून दिला। त्याच्यामुळे आमच्या सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी दादांकडून भरपूर आधार मिळाला। या परिसरातील सर्व शेतकरी प्राजक्तदादांच्या या अथक प्रयत्नांना अंतःकरणातून धन्यवाद देत आहेत। वाघाचा आखाडा येथील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्राजक्तदादांनी वेळोवेळी उपोषण केली। एवढ्यावरच न थांबता विधान परिषद आमदारांचा निधी उपलब्ध करून 14 गाव पाणी योजनेतून नवीन पाईपलाईन करून दिली। अशाच प्रकारचं काम नगराध्यक्ष पदाच्या माध्यमातून दादा राहुरी शहरात देखील प्रभावीपणे राबवतील अशी या शहरातील सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे। पाण्याच्या टाकीपासून जे काही घरापर्यंत येणारे जे काही पाण्याच्या पाईप असतील त्या PVC पाईपलाईन न वापरता त्याच्यामध्ये HDP किंवा दुसऱ्या इतर पाईपलाईन जेणेकरून वापराव्या की जेणेकरून त्या लवकरात परत त्याच्यामध्ये पाईप तुटणे, मग पाणी लिकेज होणे आणि मग दुसऱ्या गटारीचं पाणी त्याच्यामध्ये येणे अशा ज्या काही समस्या PVC पाईपने आत्तापर्यंत ज्या काय भेडसवतात त्याही भविष्यामध्ये होणार नाहीत आणि अत्यंत प्रभावीपणे राहुरी शहराची पाण्याची योजना ही राहील पुढच्या 25 वर्षाच्या
कालावधीचं नियोजन करून अशा प्रकारची योजना राबवली जाईल याची मी या निमित्ताने राहुरी शहरातल्या प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी ग्वाही देऊ इच्छितो. गोरगरीब गरजू बेघर लोकांच्या घरकुल योजनेकरिता योग्य जागा उपलब्ध नव्हती, तर त्यासाठी उपलब्ध असलेली ग्रीन झोन मधील जागा प्राजक्त दादांच्या अथक प्रयत्नाने येलो झोन मध्ये रूपांतरित करण्यात आली आणि त्यामुळे घरकुल योजना राबवण्याचा मार्ग मोकळा झाला. नगराध्यक्षा डॉक्टर उषाताई तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी नगर परिषदेने सॅटेलाइटद्वारे शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करणारी तसेच डिजी लॉकरची सुविधा उपलब्ध करणारी देशातील पहिली नगर परिषद होण्याचा बहुमान राहुरीने मिळवला आहे. 1 तारखेलाच सर्व कर्मचाऱ्यांचा पगार करणारी राहुरी नगरपालिका ही एकमेव नगरपालिका असेल असं मला वाटतं. त्याचप्रमाणे सरकारचं किंवा कोणतंही कर्जाचं थकबाकी आमच्याकडे नाही. हे सर्व नगराध्यक्षा डॉक्टर उषाताई प्रसाद तनपुरे यांनी लावलेल्या आर्थिक शिस्त आणि इच्छाशक्तीमुळे शक्य झालंय. कवर्ग नगरपालिका म्हणजे उत्पन्नाच्या दृष्टीने अत्यंत कमी उत्पन्न असणारी संस्था असतात आणि कर वाढवला तर नागरिकांनाही त्या ठिकाणी त्रास होतो. आणि मग राहुरी नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये वेगवेगळे उपक्रम लाभून या नगरपालिकेचा कराव्यतिरिक्त उत्पन्न वाढवावं हा प्रयत्न गेल्या 5 वर्षामध्ये नगरपालिकेच्या नगरसेवकांनी सौ उषावहिनींनी त्या ठिकाणी केलेला आहे. सुमारे 30,000 ग्रंथसंपदा असलेलं संगणकीकृत ग्रंथालय राहुरीकरांच्या ज्ञानाची भूक भागवण्यासाठी तत्पर आहे. ग्रंथालयात स्वतंत्र अभ्यासिका आहे. त्याचप्रमाणे मुलांना अभ्यास करण्यासाठी जे स्पर्धा परीक्षेला जी मुलं सामोरे जातात त्यांना अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका उपलब्ध करून दिलेली आहे. त्या ठिकाणी मुलं अतिशय शांतपणाने दिवसभर त्या ठिकाणी अभ्यास करत असतात. राहुरी नगरपालिका शिक्षण मंडळाच्या एकूण 13 शाळा आहेत. त्या 13पैकी 2 शाळांना ISO मानांकनसुद्धा मिळालेलं आहे. सातत्याने अनेक वर्षांपासून 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. जी व्यायामशाळा इथे उपलब्ध झालेली आहे याच्यामुळे आम्हाला मानसिक आणि शारीरिक या दोन्ही गोष्टींचा भरपूर फायदा झालेला आहे. इथे ज्या सगळ्या मशिनरी उपलब्ध आहेत त्या सगळ्या मशिनरी अत्याधुनिक असल्यामुळे त्यांचा उपयोग आम्हाला सर्वांना होतोच आणि इथली जागाही अतिशय प्रशस्त आहे. इथलं वातावरणही नेहमी खेळीमेळीचं असतं. एखाद्या वेळेस जरी कोणाला मानसिक इथे त्रास जरी वाटला तरी आमच्या मॅडम तिथे संगीतमय वातावरण इथे उपलब्ध करून देतात. इथे सगळ्या प्रकारच्या सुखसोयी उपलब्ध आहेत. रमाई आवास योजनेतून 98 लाख रुपयांच्या 61 घरकुलांचं काम पूर्ण झालं असून 12 घरकुलांचं काम प्रगतीपथावर आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत 840 वैयक्तिक शौचालयांचं बांधकाम पूर्ण झालं असून 295 शौचालयांचं बांधकाम प्रगतीपथावर आहे. शहर स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून नवीन कचरा कुंड्या उपलब्ध करून दिल्या. त्यासाठी घंटागाडी विभाग नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर आहे. राहुरी शहरात विविध ठिकाणी रस्ता रुंदीकरण, खडीकरण, डांबरीकरण, कॉन्क्रिटीकरण करण्यात आलंय. शहराला जोडणारे जुना कणगर रस्ता, काळे आखाडा रस्ता, तनपुरे वाडी रस्ता, येवले आखाडा रस्ता या सर्व रस्त्यांचं डांबरीकरण करण्यात आलंय. शहरातील अनेक भागात दुभाजकांवर पथदिवे तसंच शोभिवंत झाडांचं वृक्षारोपण करून शहराची शोभा वाढवण्यात आली. साधारणपणे गेल्या 5-6 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा आमदार निधीतला किंवा खासदार निधीतला एकही पैसा राहुरी शहराला उपलब्ध नसताना राहुरी नगरपालिकेने स्वतःच्या भांडवलातनं स्वतः जो काही निधी उपलब्ध केला त्या निधीतनं हे सगळे रस्ते अतिशय चांगल्या पद्धतीने केले. बंदिस्त आणि खुल्या गटारीद्वारे सांडपाण्याची व्यवस्था करण्यात आली. रोटरी ब्लड बँक ते नवी पेठ रस्ता डांबरीकरण, दुकान संकुल, सामाजिक हॉल, वाचनालय इमारत बांधकाम, कचरा साठवण केंद्राला संरक्षण भिंत बांधण्यात आली. शहरातील नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मुळा धरण येथे पंप हाऊसमध्ये क्लोरिनेशनसाठी ऑटोमेशन प्लॅन्ट कार्यान्वित करण्यात आलाय. जोगेश्वरी आखाडा जलकुंभ आणि काळे आखाडा, येवले आखाडा परिसरात नळपाणी वितरण योजना, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नागरी दलित वस्ती सुधारणा योजना, पांडुरंग नगर ते आघाव वस्ती मुख्य जलवाहिनी,
नांदेवस्ती ते उंडेवस्ती पाईपलाईन यासह अनेक विकास कामं प्रगतीपथावर आहेत. आता ही पाईपलाईन आली, ही टाकी झाली, टाक्यामुळे ही आमची मेन समस्या जोगेश्वरी आखाड्याची या वार्डाची समस्या सुटलेली. मुस्लिम स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करून परिसर सर्व सोयींनी विकसित करून सुशोभित करण्यात आलाय. हे शेड, हे डांबरीकरण, हे दार ईदगाच्या बाजूला हे काही दिसतं तुम्हाला, हे सर्व आम्हाला नगरपालिकेच्या माध्यमातून मिळाले. गणपती घाट या अमरधाम मध्ये वृक्षारोपण, पाणी व्यवस्था आणि भव्य निवारा शेड टाकून सुशोभित करण्यात आलाय. माननीय प्राजक्त दादा यांच्या कुटुंबात सामाजिक बांधिलकी असल्याने सामाजिक बांधिलकीचा वसा घेऊन दादा यांनी राहुरी शहरातील अपंग असणारे संपूर्ण मासारे कुटुंबास आर्थिक मदत देऊन त्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण केलं. नगरपालिकेचा अपंग निधी वाटप कार्यक्रम होता, तिथे आम्हाला बोलावण्यात आमचं तिथे सत्कार ठेवण्यात आला होता. तिथं आम्ही गेलो. माझ्या मिसेसनी तिथं आमची व्यथा मांडली का आम्हाला राहिलं घर नाही व घरकुल आमचं मंजूर होत नाही, स्वतःची जागा नसल्यामुळं आम्ही भाड्याच्या घरात राहतो. लोक जास्त दिवस त्या मुलांकडे पाहून रूम देत नाहीत. हा मुद्दा ते तिथं मांडल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी प्राजक्त दादा हे स्वतः घरी आले. त्यांनी माझी परिस्थिती पाहिली, जागेचा प्रश्न मार्गी लावायचं ठरवलं. मग त्यांनी जागा पाहून 1 गुंठा मला जागा घेऊन दिलेली आहे. आता घराचं काम चालू आहे आमचं. शहर आणि परिसरात गुन्हेगारी वाढत चालली होती. कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक गुन्हेगारांना वाटेनासा झाला होता. अशा वेळी सामान्य माणसांचा बुलंद आवाज बनून आपले युवा नेते प्राजक्त दादा तनपुरे यांनी मोर्चे आणि आंदोलनाच्या माध्यमातून गुन्हेगारीवर आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण केला. जरी हा नगरपालिकेच्या अखत्यारीतला सुरक्षितता हा विषय नसला तरी देखील CCTV कॅमेरे सर्व शहरातल्या गजबजलेल्या ठिकाणी लावण्याचं पहिलं काम नगराध्यक्ष म्हणून मी करेल, हे मी या ठिकाणी या शहरातल्या सर्वसामान्य नागरिकाला सांगू इच्छितो. शहर आणि परिसरात वेळोवेळी होणाऱ्या भारनियमनाच्या विरोधात वेळ प्रसंगी जाब विचारून मोर्चे काढून संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. आपले युवा नेते प्राजक्त दादा तनपुरे राहुरीकरांच्या अपेक्षेप्रमाणे विकासाची कामं करीत आले आहेत आणि करीत आहेत आणि भविष्यातही करणार आहेत. राहुरी तालुक्यातील दुर्गम भागात असणारं जांभळी गाव या ठिकाणी अतिशय जीवमुठीत घेऊन या ठिकाणी जनता आपला प्रवास करतात पलीकड जांभळी या गावात. आणि आतापर्यंत प्राजक्त दादा तनपुरे यांनी पावसाच्या अगोदर बराचसा त्यांनी ते मशीन पॉकलेन लावून मशीन काम करून बराचसा रस्ता तिथला उचलून घेतला. त्याच्यानंतर त्यांनी एक छोटी होडी आहे त्या होडीलाही कलर दिला. त्याच्यानंतर ही जी सध्या चालू असणारी होडी या होडीला लॉन्चला पण पूर्णपणे कलर देऊन त्यांनी त्या ठिकाणी सहकार्य केलंय. त्यांच्या उच्च शिक्षणाचा आणि अनुभवाचा फायदा शहरवासियांना होणार आहे. आपलं गाव हे शिर्डी शिंगणापूर या रस्त्यावरती 2 तीर्थक्षेत्राला जोडणारं असं आपलं गाव आहे आणि पर्यटकांची इथून मोठ्या प्रमाणावरती ये जा करणारी पर्यटकाचं प्रमाण असतं. आणि अशा ठिकाणी जर आपण त्या नदीवरती एखादा छोटासा बंधारा घालून जर एखादा बोट क्लब चालू करू शकलो तर याच्यातून दुहेरी फायदे आपल्याला मिळणार आहेत. एक तर या पर्यटकांचं आपल्याकडे येणारा वावर वाढेल, आपल्याला त्या निमित्ताने या शहराचं उत्पन्न त्या ठिकाणी वाढेल आणि त्याचबरोबर ती बंधारा असल्या कारणाने कायम त्या ठिकाणी पाणी राहून शेतकऱ्या नदीकाठची असलेली जी शेती आहे ती देखील सुजलाम सुफलाम होण्याकरता मदत होईल. आणि कायमस्वरूपी जर त्या ठिकाणी नदीमध्ये पाणी असेल तर विशेष करून काही भागाला जो वाळूचा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी भेडसावतो, वाळू चोरीचा प्रश्न असेल, त्या माध्यमातून होणाऱ्या गुन्हेगारीचा प्रश्न असेल, त्याला देखील आपण आळा घालू शकू. आणि म्हणून हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प माझ्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये मार्गी लावावा याचं माझी अत्यंत खरं म्हणजे मी मनापासून खूप प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. राहुरी नगर परिषदेचे भावी नगराध्यक्ष म्हणून प्राजक्त दादा तनपुरे यांच्याकडे मोठ्या अपेक्षेनं बघितलं जात आहे. राहुरीकरांच्या कसोटीवर ते नक्की उतरतील. नगर परिषदेच्या माध्यमातून सर्वांना अभिमान वाटावा असं शहर प्राजक्त दादा नक्की घडवतील आणि हा ठाम विश्वास आम्हाला आहे. नवीन जो कोर्टाच्या समोरचा आपण जो रस्ता तयार केलेला आहे, नवीन रस्ता, त्या बाजूनी इरिगेशन खात्याची एक मुळा डाव्या कालव्याची एक चारी त्या ठिकाणी जाते आणि ती चारी बुजवून त्याच्यातून बंद पाईपलाईननी पाणी जावं आणि मग ती चारी बुजवून त्याच्यावरती चांगल्या प्रकारचा एक जॉगिंग ट्रॅक करावा असा प्रस्ताव ऑलरेडी पालिकेने दिलेला आहे इरिगेशन खात्याला आणि त्याच्यावरती भरपूर फॉलोअप होऊन ते अंतिम स्टेजमध्ये आहे. तो देखील आपल्याला जॉगिंग ट्रॅक तिथं देखील करता येईल
आणि या नगर मनमाड हायवेच्या या भागात देखील, अलीकडच्या भागात देखील एक नवीन चांगल्या प्रकारचा जॉगिंग ट्रॅक करावा अशी बऱ्याच बदलत्या काळानुसार ही मागणी पुढे येत आहे. या मागणीचा देखील किंवा जॉगिंग ट्रॅक चांगले 2 असावेत असं देखील माझा त्या ठिकाणी पाठपुरावा असणार आहे. राहुरीचा नवा विकास चेहरा अर्थात प्राजक्त दादा तनपुरे आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी, भावी पिढ्यांच्या उद्धारासाठी, व्यापार उद्यमासाठी, शिक्षण, आरोग्यासाठी, समृद्ध संपन्न जीवनासाठी एकच पर्याय, एकच नेता, आपला युवा नेता प्राजक्त दादा तनपुरे. सर्व सोयींनी युक्त असं एखादं बॅडमिंटन कोर्ट असावं. एक स्विमिंग पूलची देखील त्या ठिकाणी आपली तरुणांकडून मागणी होत आहे. एक चांगल्या प्रकारचं स्विमिंग पूल, दर्जेदार स्विमिंग पूल त्या ठिकाणी असावं. या क्रीडा संकुलाच्या मागणीकरता मी स्वतः वैयक्तिकच खूप आग्रही आहे आणि निश्चितपणे नगराध्यक्ष जर मी झालो तर या गोष्टीवरती जास्तीत जास्त भर देऊन एक चांगलं अद्ययावत क्रीडा संकुल या शहरामध्ये कसं तयार करता येईल याबाबत मी स्वतःही खूप आग्रही असणार आहे. चला तर मग या विकास पर्वात सहभागी होऊया. राहुरीच्या नवविकासाची कास धरून प्राजक्त दादांना साथ देऊया. हम जीतेंगे, हम जीतेंगे, हम जीतेंगे हर बार. कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं. कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं.